हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब शोधत असाल आणि पार्ट टाईममध्ये जर तुम्हाला जॉब करायचा आहे आणि कशामध्ये डेटा एंट्रीमध्ये जर तुम्हाला पार्ट टाईममध्ये जॉब करायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही जरी फ्रेशर असलात तरी चालतंय आणि कंप्लीटली रिमोट वर्क असणार आहे. तुम्हाला घरातूनच काम करायचं. ओके. पार्ट टाईममध्ये किंवा फुल टाईममध्ये करा, हे तुमच्यावरती आहे. ओके. सो आजचं जॉब खूप ईझी पण असं म्हणेल मी आणि खूप छान पण आहे कारण डेटा एंट्री रिलेटेड आहे. ओके. सो तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मला कमेंट येतात ते डेटा एंट्री, डेटा एंट्री, डेटा एंट्री. सो आजचा जॉब डेटा एंट्री रिलेटेडच आहे. ओके. सो जॉब डिटेल्स आपण बघूयात काय काय रिक्वायरमेंट आहे ते. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तुम्हाला चॅनलला काय करायचं लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. आणि एक मेन म्हणजे ह्या महिन्यामध्ये पुढच्यामध्ये खूप ओपनिंग्ज असतात. सो म्हणजे जॉबचे रिलेटेड खूप ओपनिंग्ज असतात. ओके. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी पण ट्राय करेन की जास्त जॉब घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. जास्त जॉब पोस्ट करेन जेणेकरून तुम्ही डेफिनेटली लवकरात लवकर अप्लाय कराल त्या जॉबसाठी आणि तुमचं सुद्धा लवकरात लवकर सिलेक्शन होईल म्हणून. ओके. सो डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. हे एक तुम्हाला करायचं आहे. ओके. सो चला मग जॉब डिटेल्स बघूया आपण जॉबला काय-काय रिक्वायरमेंट आहे, पार्ट टाईममध्ये काय-काय काम तुम्हाला करायचं आहे, हे सगळं तुला मी डिटेल्समध्ये सांगते. त्यासाठी आपल्याला स्क्रीनवरती जावं लागेल. ओके. सो चला मग स्क्रीनवरती जाऊया. ओके. तर आता आपण स्क्रीनवरती आलेलो तुम्ही बघू शकता. सो तुमचं जॉब रोल असणार आहे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून येतो. ऑपरेटर म्हणून तुम्हाला काम करायचं. कंपनीचं नाव आहे स्कायबाउंड ट्रिप सर्व्हिस लिमिटेड. ओके. ट्रिप रिलेटेड ही कंपनी असणार आहे. ट्रॅव्हलिंग रिलेटेड. ओके. सो इथं बघा तुम्ही म्हटलेत की 0 टू 4 इयर्स एक्सपिरियन्स जरी तुम्ही फ्रेशर असाल किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. सॅलरी खूप चांगली भेटेल तुम्हाला 3 पासून 4.5 लाख पर एनम तुम्हाला भेटेल. म्हणजे नियर बाय तुम्हाला 30,000 पासून 40,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. ओके. त्यांचं ऑफिस दिल्लीमध्ये आहे, पण त्यांनी रिमोटली हायर करायला. ओके. सो जॉब हायलाइट्स बघूया आपण. प्रोफिशियंट इन डेटा एंट्री विथ स्ट्राँग टायपिंग स्पीड एंड एम-एस ऑफिस एक्सेल. ओके. सो डेटा एंट्री तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे डेटा एंट्री कसं करतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. टायपिंग स्पीड तुमचं फास्ट असेल पाहिजे आणि एम-एस ऑफिस तुम्हाला यायला पाहिजे. ओके. एंटर एंड मेंटेन ॲक्युरेट डेटा एन्शुरिंग एक्सेसिबिलिटी एंड रिलायबिलिटी. डेटा ॲक्युरेट मेंटेन झालाय की नाही, ॲक्युरेट एंटर केलेलं आहे की नाही हे तुम्हाला मेंटेन करावं लागेल किंवा ॲक्युरेट एंटर करतानाच तुम्हाला ॲक्युरेट डेटा एंटर करायचा आहे. ओके. जरी काही मिस्टेक्स झाल्या रिचेक सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ओके. नंतर रिडॅबिलिटी हे सगळं तुम्हाला चेक करावं लागेल. जॉब डिस्क्रिप्शन काय ते बघूया आता आपण. वी आर सीकिंग अ डेडिकेटेड डेटा एंट्री ऑपरेटर टू जॉइन अवर टीम. ओके. त्याने डेटा एंट्री ऑपरेटरला हायर करायला ॲज अ डेटा एंट्री ऑपरेटर, यू विल बी रिस्पॉन्सिबल फॉर एंटरिंग एंड मेंटेनिंग एंड ॲक्युरेट डेटा इन अवर सिस्टम. त्यांनी काय म्हणाले, तुम्ही जो डेटा एंट्री डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून जर काम करायचं असेल, तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे? तर एंटर करायचं, मेंटेन करायचं रेकॉर्ड्स, ॲक्युरेट डेटा मेंटेन करायचं, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. ओके. आणि एन्शुअर करायचं की दॅट इट इज एक्सेसिबल अँड रिलायबल फॉर अदर डिपार्टमेंट्स. आणि तुम्ही जे काही एंटर करतात, ते दुसऱ्या डिपार्टमेंटला पण एक्सेसिबल असायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा रिलायबल असायला पाहिजे. ओके. ओके. कुठं पण तुम्ही जॉबला गेल्यानंतर तुम्हाला इनिशियली सांगतात त्यांनी, असं नाही की तुम्हाला डायरेक्टली करा म्हणत नाहीत. काय-काय असते थोडं तुम्हाला ट्रेनिंग मिळते तिथं कुठं पण जावा तुम्ही. ओके. नंतर मग तुमचं तुम्ही काम करू शकता. एवढंच की तुमचं टायपिंग स्पीड हे तुम्हाला यायला पाहिजे. एम-एस वर्डबद्दल तुम्हाला माहिती असेल पाहिजे, एक्सेलबद्दल तुम्हाला माहिती असेल, हे इम्पोर्टंट आहे. ट्रेनिंग तर तुम्हाला मिळेलच. ओके. फाईन. सो रोल तुमचा असणार डेटा एंट्री म्हणून. ट्रॅव्हल कंपनी ॲक्चुअली ही ट्रॅव्हल कंपनीसाठी त्यांनी हायर करा. पार्ट टाईममध्ये किंवा फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही काम करू शकता. पार्ट टाईममध्ये पण तुम्ही करू शकता असं म्हटलेलं आहे. ओके. सो डेफिनिटली तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. जर तुम्ही पार्ट टाईममध्ये जॉब शोधत असाल, तर डेफिनिटली या जॉबला अप्लाय करा. काही समजलं नाही तर कमेंट करा. आणि तुम्हाला कोणते जॉब पाहिजेत, कोणत्या प्रोफाइल रिलेटेड जॉब आहे, ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ओके. आणि नवीन अशा चॅनलमध्ये तुम्हाला चॅनलला काय करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. ओके. सो भेटूया पुढच्या एका नवीन जॉब सोबत आणि एका नवीन व्हिडिओ सोबत. ओके. सो थँक सो मच.